नमस्कार, मी अमित मुंडे. पुणे प्राईम न्यूजमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. मी आहे आज धनकवडी भागातील गुलाब चौक येथे. पाऊस पडल्यानंतर जो गटारचं तुंबलेलं जे पाणी आहे, जे वाहतं पाणी आहे, ते एकंदरीत या भागातील जे इथे स्थानिक जे दुकानदार आहेत त्या दुकानाच्या मध्ये पाणी जाते. इथे जे घर आहे त्या घराच्या मध्ये सुद्धा पाणी जाते. याच संदर्भात आपण नागरिकांची चर्चा करूया. दादा, नेमका इथला काय प्रॉब्लेम आहे तुमचा, काय सांगा? हे जो नवीन पूल केला नाही 2019 नंतर, याच्यात नंतर जे हा आम्हाला प्रॉब्लेम चालू झाला. याच्या अगोदर कधी 30 वर्ष 40 वर्षाचा आम्हाला कधी प्रॉब्लेम चालू नाही झाला. नेमकं काय प्रॉब्लेम येतो? हे नेमकं ड्रेनेजचं पाणी ओव्हरफ्लो होते, सगळे इथे सगळ्या दुकानात पाणी घुसते. आणि बरं दादा, तुम्ही किती दिवसापासून इथे आहात आता? गेली 15 ते 18 वर्ष झाले दुकानांमध्ये बसतोय मी माझ्या. पूर्वीचा हा प्रॉब्लेम नव्हता, पण ज्यावेळेस हा ब्रिज बांधण्यात आला त्यानंतर हा प्रॉब्लेम चालू झाला. नाल्याचा एक बाजू चढ केलेली आणि दुकानांच्या बाजूला उतार केलेला आहे. उताराने पाणी दुकानात जात आहे. हे पुष्कळदा आम्ही सांगितलेले इथल्या इंजिनियर जे होते त्यांना किंवा महानगरपालिकेचे जे काय अधिकारी आहेत त्यांना, त्याला लक्ष देत नाही, दुर्लक्ष करतात या सगळ्या गोष्टीकडे. त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही हा ब्लॉक वगैरे काय करू शकत नाही. बरं, एकंदरीत ज्यावेळेस हा जो ब्लॉक करणार होते तर त्यावेळेस तुम्ही तुमच्या मार्फत काही विरोध आम्ही काय विरोध करण्यात आला केलता. होता? ते म्हणजे आणि विरोध केलता त्यांना. हा. ते आम्ही कामही थांबवलं होतं. हा. ते म्हणले आम्हाला रात्री 12 वाजता फोन करा, अच्छा की पाणी गेल्यानंतर आम्हाला 12 वाजता. पण ते जे 12 वाजता सगळे स्विच ऑफ असते अच्छा. पाणी गेल्यानंतर. आम्ही घर सोडून रात्री 12-1 वाजता इथं आलेलो पाणी काढण्यासाठी. बरं, एकंदरीत आता या पाण्यामुळे तुमच्या दुकानातला माल वगैरे तर सगळं त्याचं काय नुकसान? टोटल मोठ्या प्रमाणामध्ये दुकानदारांचं व्यापाऱ्यांचं नुकसान होत आहे. अच्छा, तर यावरती मग तुम्ही काही शासनाला आता परत पाठपुरवठा काय केला का? आता एक नवीन अर्ज आम्ही बनवलेला आहे, तर तो देणार आहे आयुक्तांना. अच्छा, बरं दादा, एकंदरीत आता तुम्ही पण या भागातले नागरिकांच्या काय समस्या असतात तर तुम्ही त्यांच्याही वाचा फोडण्याचं तुमचं काम आहे. प्रशासनाची काय भूमिका बजावते यामध्ये? आता तुम्ही नागरिकांचंच म्हणणं ऐकताय. प्रशासनाने लादलेल्या गोष्टी त्याच्यामुळे नागरिकांना सहन करावं लागतं. पूर्ण घरदार सोडून पूर्ण रस्त्यावर यावं लागतं. त्यांचे जे व्यवसाय आहेत त्या ठिकाणी दुकान आहेत, तुम्ही बघताल तर बॉक्स कलवट याला म्हणतात. बॉक्स कलवट हा करण्यात आला 19 पासून याचं काम झालं. बॉक्स कलवट पूर्णतः वरती झालेला आहे आणि सगळी दुकानं झालेली आहेत खाली. त्याच्यानंतर 4 ते 5 वर्ष हे तसे सहनच करत होते. पण जसं आपलं संघटना आपल्या दारी आपला उपक्रम जसा चालतो, तर मागील वर्षी अशाच प्रकारे या ठिकाणी पाणी साचायचं, स्वतः वस्तुस्थिती पाहिली, त्याच्यावर काय काम करावं लागेल या अनुषंगाने आपण पालिका प्रशासनाला जे संबंधित अधिकारी पद विभागाचे त्यांच्याकडनं 4 ठिकाणी हे आपण पर्याय मार्ग म्हणून पाणी जाण्यासाठी आपण मोठमोठे चेंबर करून घेतले. पण त्यालाही पूरक असं पाणी जाण्यासाठी पाहिजे असे व्यवस्थापन त्या चेंबरनेही होत नाही. त्याला सर्व पूर्णतः पालिका प्रशासन जबाबदार आहे, पद विभाग जबाबदार आहे. जे ज्या ठिकाणी स्लोप दिला पाहिजे त्या ठिकाणी याचा स्लोप नसल्या कारणाने हे पूर्ण इथं पाणी साचून राहतो. आता तुम्ही जर बघताल तर इथं साई जिम म्हणून आहे, नवरंग सोसायटी, राजमुद्रा सोसायटी. राजमुद्रा सोसायटीतून काही ठिकाणाला पूर्ण पॅक आहे, त्याच्यावर स्लॅब घातलेला आहे आणि काही ठिकाणी ओपन आहे. इंटरनल जर तुम्ही त्याची पाण्याचा प्रवाह जर बघताल तर तो खूप मोठ्या प्रमाणात असतो आणि पाऊस होताना जास्त झाल्या कारणाने इंटरनल लाईन या छोट्या आहेत. बॉक्स कलवट अर्धा असल्याने अर्ध्याच्या पुढे लाईन आहेत आणि अर्ध्याच्या पुढे परत बॉक्स कलवट आहे. अर्धवट काम झाल्यामुळे पण या सगळ्या अडचणी निर्माण होतात आहेत. आणि त्याच्यानंतरचा पुढचा जो भाग पाहिला तुम्ही, आता हा रस्ता आलेला आहे धनकवडी बसस्टॉप पासून जे लाईनी आलेल्या आहेत, इंटरनल लाईन कधीच क्लिनिंग नव्हत्या केलेल्या, तर आपण टायगर मशीन लावून पूर्ण क्लीन करून घेतल्या. पण एक स्पॉट असा आहे की ज्या ठिकाणी BSNL लाईनी गेलेल्या आहेत, इंटरनल ज्या वायरिंग ज्या असतात त्यासाठी एक बॉक्स केलेला होता, तर तिथं 90 डिग्रीमध्ये पावसाळी लाईन वळवली होती. तर त्याच्यामधनं पण एवढा फ्लो बाहेर येतो. मग त्यामुळे आपण त्या 90 डिग्रीला 45 मध्ये केला. बऱ्यापैकी पाणी जात आहे, पण रस्त्यावर जे येणारं पाणी इंटरनल हे खूप मोठ्या प्रमाणे पाऊस एवढा जोरात होतो की प्रशासनाचा पूर्ण कारभार हा पूर्णतः बाहेर पडतो. बरं दादा, तुमचं पण इथे दुकान आहे का? अच्छा, तर तुम्हाला काय याचा त्रास जाणवतोय? मला असं त्रास जाणवतोय की जेव्हा वरचं पाणी जे आमच्या दुकानात घुसतं, वरनं येणारे जे पाणी
ते पूर्ण सांडपाणी असतं आणि 2 ते 3 दिवस त्याची दुर्गंधी जाते. त्याचा खूप मोठ्या प्रमाणावर आम्हाला त्रास होतो आणि 3 वर्ष झालं आम्ही वारंवार तक्रार करून सुद्धा प्रशासन आम्हाला कुठलीही दाद देत नाहीये. बस स्टॉप पासून येणारी जी लाईन आहे ती ड्रेनेजची लाईन आणि पावसाळी लाईन ही एकच आहे. ह्याच्या वारंवार तक्रार करून सुद्धा ही ते दुसरी कुठलीही तरतूद करत नाहीयेत की त्याच्यासाठी पावसाळी लाईन आपण नव्याने उपलब्ध करून द्यायची. मागच्या वेळेस त्याच्यासाठी बजेट पण आम्हाला टाकलंय म्हणून असं सांगण्यात आले, तरी पण पुढे त्यांनी टेंडर लावलं नाही, काय नाही असेच आम्हाला सातत्याने उडवाउडवीचे उत्तर प्रशासनाकडनं मिळत आहे. तर एकंदरीत आपण पाहिलेलं आहे की धनकवडी भागातील एकंदरीत हा सायनाथ जो चौक आहे, येथे जसं आपण पाहिलेलं आहे की नागरिकांच्या बऱ्याच समस्या आहेत की जे ड्रेनेजची लाईन आहे आणि पावसाची जे पाण्याचा जो फ्लो येतो तो डायरेक्ट दुकानामध्ये पाणी आल्यामुळं दुकानातील मालाचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान होते आणि 3 वर्षापासून यांनी याची कारवाईसाठी महापालिका प्रशासनावरती पण सुद्धा पाठपुरावा केलेला आहे, पण प्रशासन फक्त बघ्याची भूमिका घेते. यावरती काय तोडगा निघेल, काय मार्ग निघेल, यावरती आता बघायचं आपल्याला असणार आहे. कॅमेरा पर्सन सोबत अमित पुंडे, पुणे.